फंडामेंटल्स ऑफ प्लांट ब्रीडिंग क्रेडिट 1+1 सेमिस्टर 3 या कोर्सचा इथे अभ्यासक्रम आपण पाहूया. आणि या अभ्यासक्रमामध्ये डायरेक्ट आपण बोलणार आहोत टीचिंग शेड्यूल या विषयावर. म्हणजेच हा अभ्यासक्रम एका टीचिंग शेड्यूलमध्ये येथे यांनी आपल्यासमोर प्रिपेअर करून दिला आहे. तर टीचिंग शेड्यूलनुसार जर आपण बघितलं तर तुमचा जो पहिला लेक्चर असेल तो असेल प्लांट ब्रीडिंगची व्याख्या, प्लांट ब्रीडिंगचा इतिहास, प्लांट ब्रीडिंगचा एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह, जनरल ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यानंतर लँडमार्क्स ऑफ प्लांट ब्रीडिंग, इंडियन प्लांट ब्रीडर्स, जनरल ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग, मेजर अचीवमेंट्स, फ्युचर्स प्रॉस्पेक्ट. आणि याला एकूण यांनी वेटेज दिलेलं आहे 8%. ठीक आहे. तुमचं जे नेक्स्ट लेक्चर असेल ते असेल सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटी या टॉपिकवर. याची व्याख्या, याचं वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन, हेट्रोमॉर्फिक सेल्फ इनकम्पॅक्टेबिलिटी, त्याचे फीचर्स, त्याच्यानंतर डिस्टिली, ट्रिस्टिली, होमोमॉर्फिक सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटी, त्याचे टाईप्स, त्याच्यामध्ये गॅमेटोफायटिक सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटी, स्पोरोफॅटिक सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटी, त्याच्यानंतर त्याचे फीचर्स, सेल्फ इनकॉम्पॅक्टेबिलिटीचं प्लांट ब्रीडिंगमध्ये असणारे युटिलायझेशन, याला म्हणजे सेल्फ इनकम्पॅक्टेबिलिटी या टॉपिकला एकूण वेटेज आहे 6%. त्याच्यानंतर तुमचं थर्ड लेक्चर असेल बघा मेल स्टेरिलिटी या टॉपिकवर. मेल स्टेरिलिटीची व्याख्या, त्याचे टाईप्स किंवा क्लासिफिकेशन, जेनेटिक मेल स्टेरिलिटी, थर्मोसेन्सिटिव्ह जेनेटिक मेल स्टेरिलिटी, फोटोसेन्सिटिव्ह जेनेटिक मेल स्टेरिलिटी, ट्रान्सजेनिक मेल स्टेरिलिटी, सायटोप्लाझ्मिक मेल स्टेरिलिटी, सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टेरिलिटी, केमिकल हायब्रिडायझिंग एजंट्स, या घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे लेक्चर थर्डमध्ये. यालाही एकूण वेटेज आहे 6%. त्याच्यानंतर आपला पुढचा जो लेक्चर असेल तो असेल लेक्चर नंबर 4 आणि तो असेल हेटेरेबिलिटी या टॉपिकवर. त्याची व्याख्या, त्याचे प्रकार, नॅरो, त्याच्यात ब्रॉड, राईट. त्याच्यानंतर जेनेटिक व्हेरिएशनचे कंपोनंट, त्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन, त्याची व्याख्या, त्याचे गुणधर्म, राईट. फीचर्स ऑफ ॲडिटिव्ह, डॉमिनन्स अँड इपिस्टॅटिक व्हेरियन्स, जीन ॲक्शन, या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याला एकूण वेटेज आहे 5%. त्याच्यानंतर आहे लेक्चर नंबर 5 कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन जेनेटिक्स. कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन जेनेटिक्स, आता येथे त्याची व्याख्या, त्याची कन्सेप्ट, म्हणजे पॉप्युलेशन जेनेटिक्स नेमकं म्हणायचं तरी कशाला हे आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे त्यांना. त्याच्यानंतर आहे रँडम मेटिंग पॉप्युलेशन कशाला म्हणतात, जीन अँड जिनोटायपिक फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात, हार्डी वेनबर्गचा जो लॉ आहे तो काय आहे, त्याच्यामध्ये इट्स व्हॅलिडिटी, फॅक्टर अफेक्टिंग जीन फ्रिक्वेन्सी, राईट. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे लेक्चर नंबर 6. लेक्चर नंबर 6 असेल तुमचं ब्रीडिंग मेथड्स इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप, लिस्ट ऑफ ब्रीडिंग मेथड्स. जे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स असतात या सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपमध्ये आपल्या म्हणजे यांची आपल्याला ब्रीडिंग मेथड बघायची आहे. आणि येथे काही ब्रीडिंग मेथड्स लिस्ट करून दिलेले आहे. त्याच्यामध्ये प्लांट इंट्रोडक्शन याच्यात आहे. त्याची व्याख्या म्हणजेच प्लांट इंट्रोडक्शनची व्याख्या, त्याचा उद्देश्य, त्याचे प्रकार जसे की प्रायमरी प्लांट इंट्रोडक्शन, सेकंडरी प्लांट इंट्रोडक्शन, त्याचे फायदे व त्याचे नुकसान, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, राईट. त्याच्यानंतर लेक्चर नंबर 7 आपला असेल प्युअर लाईन सिलेक्शन या टॉपिकवर. प्युअर लाईन सिलेक्शनचा वापर आपण कुठे करतो, त्याचे मेरिट, त्याचे डेमेरिट, त्याचे अचिव्हमेंट्स, राईट. त्याच्यानंतर असेल या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक तुमचा असेल मास सिलेक्शनची व्याख्या, त्याचं काय जेनेटिक बेसिस आहे, त्याचे मेन फीचर्स काय आहे, त्यात पॉझिटिव्ह मास सिलेक्शन, निगेटिव्ह मास सिलेक्शन म्हणजे काय, डिटेल प्रोसिजर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ व्हेरायटी बाय मास सिलेक्शन. मास सिलेक्शनचा वापर करून कशा प्रकारे आपण एक व्हेरायटी डेव्हलप करू शकतो ही प्रोसिजर डिटेलमध्ये तुम्हाला समजायची आहे. त्या प्रोसिजरचे फायदे, तिचे तोटे आणि त्या प्रोसिजरचा वापर करून आतापर्यंत आपण काय अचीव केलं आहे आपल्या प्लांट ब्रीडिंग या क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर आहे लेक्चर नंबर 8. लेक्चर नंबर 8 तुमचं असेल हँडलिंग ऑफ सेग्रिगेटिव्ह पॉप्युलेशन थ्रू पेडिग्री मेथड. व्हॉट हँडलिंग ऑफ सेग्रिगेटिव्ह पॉप्युलेशन थ्रू पेडिग्री मेथड. कोणती मेथड?
पेडिग्री. ठीक आहे. डिटेल प्रोसिजर ऑफ पेडिग्री मेथड. पेडिग्री मेथड नेमकी कशी असते, कशा प्रकारची जी प्रक्रिया आहे, त्याचे मेरिट्स, त्याचे डेमेरिट्स आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपला असेल तो असेल हँडलिंग ऑफ सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन थ्रू बल्क मेथड. कोणती मेथड? बल्क मेथड. राईट. आता बल्क मेथड म्हणजे नेमकं काय, या कन्सेप्टचा अर्थ काय आहे, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म बल्क मेथड म्हणजे काय, तिचे ॲप्लिकेशन, कशा प्रकारची प्रोसिजर आपल्याला फॉलो करावी लागते बल्क मेथडमध्ये. ठीक आहे. नंतर त्या प्रोसिजरचे काय फायदे आहेत, त्या प्रोसिजरचे काय नुकसान आहेत आणि त्या प्रोसिजरचा वापर करून आपण आतापर्यंत काय अचीव केलेलं आहे, आपली अचीवमेंट काय आहे. त्याच्यानंतर बघूया आपण लेक्चर नंबर 10. तो आहे बॅक क्रॉस मेथड. कोणती मेथड? ती आहे बॅक क्रॉस मेथड. राईट. बॅक क्रॉस मेथड म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या कशा प्रकारे करता येईल, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतील. ठीक आहे. बॅक क्रॉस मेथडसाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज असते, त्याचा उपयोग आपण कुठे करू शकतो, त्याची प्रोसिजर प्रक्रिया कशी आहे, स्पेशली फॉर ट्रान्सफर ऑफ डॉमिनंट जीन, कशा प्रकारे डॉमिनंट जीन आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. राईट. लेक्चर नंबर 10 तुमचं या टॉपिकवर असेल. लेक्चर नंबर 11 तुमचं असेल मेथड ऑफ ब्रीडिंग इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपमध्ये ब्रीडिंगच्या मेथड्स कशा प्रकारे आहेत, त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ प्लांट ब्रीडिंग मेथड फॉर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्समध्ये आपण कोणत्या मेथड्सचा वापर करू शकतो. ठीक आहे. मेथड ऑफ ब्रीडिंग इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स. तर येथे त्यांनी ज्या मेथड्स दिलेल्या आहेत त्या आहे, एक आहे मोड ऑफ सिलेक्शन. ठीक आहे. त्याच्यामध्ये रिकरंट सिलेक्शनचे प्रकार आणि रिकरंट सिलेक्शनची प्रक्रिया. त्याच्यानंतर आपली पुढची पद्धत आहे ती आहे हायब्रिडायझेशन टेक्निक. कोणती टेक्निक? हायब्रिडायझेशन टेक्निक. हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये म्हणजेच एच टीनी म्हणायचं, याला हायब्रिडायझेशन टेक्निकच म्हणायचं. ठीक आहे. मी इथे लिहिलेलं आहे ते. त्याची व्याख्या, त्याची एम, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचे प्रकार. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कशा प्रकारची ती प्रोसिजर्स असते. त्याच्यानंतर एक आहे वाईड हायब्रिडायझेशन. वाईड हायब्रिडायझेशन म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचे प्रकार, त्याचे मुख्य गुणधर्म किंवा मुख्य त्याचे फीचर्स कोणते आहे. इंटरस्पेसिफिक आणि इंट्रास्पेसिफिक. इंटरस्पेसिफिक आणि इंटरजेनेरिक हायब्रिडायझेशन. त्याचे उदाहरण इनकॉम्पॅक्टिबिलिटी बॅरियर्स फॉर वाईड हायब्रिडायझेशन. त्याचे टेक्निक्स फॉर ओव्हरकमिंग इनकम्पॅक्टिबिलिटी बॅरियर्स अँड अचिव्हमेंट्स. म्हणजे जे इनकम्पॅक्टिबिलिटी बॅरियर्स आपल्याला येतात या वाईड हायब्रिडायझेशनच्या प्रोसिजरमध्ये, त्याच्यापासून म्हणजे त्याच्यात येणारा अडथळा दूर करण्यासाठी आपण कोणते टेक्निक्स वापरतो आणि आतापर्यंत ह्या मेथडचा वापर करून आपण काय अचीव केलं आहे. त्याच्यानंतर आहे कंपोजिट अँड सिंथेटिक व्हरायटीज. व्हॉट इज मीन बाय कंपोजिट व्हरायटी, व्हॉट इज मीन बाय सिंथेटिक व्हरायटी. ठीक आहे. तर त्याची व्याख्या, स्टेप फॉर डेव्हलपमेंट ऑफ कंपोजिट व्हरायटी. काय प्रोसिजर आहे, कोणते आपल्याला स्टेप्स घ्यावे लागतात एक कंपोजिट व्हरायटीला डेव्हलप करण्यासाठी किंवा एक सिंथेटिक व्हरायटीला डेव्हलप करण्यासाठी. त्याची प्रोसिजर कशा प्रकारची आहे, ज्या प्रोसिजरचा वापर करून आपण एक सिंथेटिक किंवा एक कंपोजिट व्हरायटी डेव्हलप करू शकतो. तिचे फायदे काय आहेत. राईट. मेरिट, डिमेरिट आणि त्याची अचिव्हमेंट याचा वापर करून आतापर्यंत आपण काय अचीव केला आहे. त्याच्यानंतर आहे बघा लेक्चर नंबर 14 ब्रीडिंग मेथड्स इन असेक्शुअली प्रोपोगेटेड क्रॉप्स. असे क्रॉप्स जे आपण असेक्शुअली प्रोपोगेटेड म्हणजे जे क्रॉप असेक्शुअली प्रोपोगेटेड आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर त्यांची आपण बघितली तर कोणत्या मेथडचा वापर करून आपण या क्रॉप्समध्ये प्रोपोगेशन करू शकतो ते बघूया. एक आहे क्लोनल सिलेक्शन. त्याची व्याख्या, फीचर्स ऑफ असेक्शुअली प्रोपोगेटेड क्रॉप्स, प्रोसिजर ऑफ क्लोनल सिलेक्शन, त्याचे मेरिट्स, त्याचे डेमेरिट्स. राईट. हायब्रिडायझेशन, स्टेप अँड प्रोसिजर ऑफ हायब्रिडायझेशन इन क्लोनल क्रॉप्स. राईट. त्याच्यानंतर लेक्चर नंबर 15 तुमचं असेल म्युटेशन ब्रीडिंग मेथड्स अँड इट्स युजेस. म्युटेशन ब्रीडिंग मेथड्स आणि त्याचा वापर. त्याच्यानंतर म्युटेशन ब्रीडिंग मेथड्स म्हणजे काय. ठीक आहे. कोणत्या कंडिशनमध्ये ते होऊ शकते, त्याची कशी प्रोसिजर आहेत. राईट. या प्रकारचा अभ्यास आपल्याला येथे करायचा आहे. त्याचे काय उपयोग आहेत, त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, त्याचा वापर करून आतापर्यंत आपण काय साध्य केलं आहे. पोलिओप्लॉइडी इन रिलेशन टू दी प्लांट ब्रीडिंग. ठीक आहे. ही एक चांगली कन्सेप्ट आहे,
याच्याबद्दलही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे हॅप्लॉइड कशाला म्हणतात, मोनोप्लॉइड कशाला म्हणतात, डायप्लॉइड कशाला म्हणतात, पॉलिप्लॉइड कशाला म्हणतात, जिनोम, हेटेरोप्लॉइड, ॲन्युप्लॉइडी, यूप्लॉइडी, टाइप्स ऑफ ॲन्युप्लॉइडी, इट्स ॲप्लिकेशन इन अ क्रॉप इम्प्रूव्हमेंट, टाइप्स ऑफ पॉलिप्लॉइडी, राईट. त्याच्यानंतर याचं काय रोल आहे क्रॉप इम्प्रूव्हमेंटमध्ये, ही जी पॉलिप्लॉइडी आहे राईट, याचं काय ॲप्लिकेशन आहे क्रॉप इम्प्रूव्हमेंटच्या प्रोसिजरमध्ये, आणि याच्यासाठी म्हणजे ज्यावेळी आपण याचा वापर करतो तर कोणते लिमिटेशन्स असतात, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे हेटेरोसिस. हेटेरोसिसची व्याख्या, हेटेरोसिसचे प्रकार, त्याच्यामध्ये हायब्रिड विगर कशाला म्हणायचं, त्याचे इफेक्ट्स, कशा प्रकारे आपण म्हणजे एस्टिमेट करू शकतो की हेटेरोसिस कशा प्रकारचं आहे, म्हणजे कशा प्रकारे आपण याचं एस्टिमेशन करू शकतो. त्याच्यानंतर जेनेटिक बेसिस, थेरीज ऑफ हेटेरोसिसच्या थेरीज कोणत्या आहेत. त्याच्यानंतर इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि इफेक्ट्स ऑफ इनब्रीडिंगची व्याख्या आणि इनब्रीडिंगचा प्रभाव, इनब्रीडिंगचा इफेक्ट, राईट. प्रभावाला इम्पॅक्ट शब्द येईल इंग्लिशमध्ये, ठीक आहे. तर या 16 लेसनमध्ये किंवा या 16 लेक्चरमध्ये तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट करण्यात येईल असा येथे यांनी अशा प्रकारचा टीचिंग प्लान येथे प्रेझेंट केला आहे. आता जर आपण याचं हे बघितलं, क्रेडिट पाहिले तर याचं क्रेडिट आहे बघा 1+1, राईट, 1+1. आता टेलिग्रामवर तुम्ही आपल्या चॅनलचा एक आपण ग्रुप बनवला आहे, ॲज वेल ॲज आपण त्या ग्रुपसोबतच एक चॅनलसुद्धा क्रिएट केलं आहे टेलिग्रामवर तुम्हाला मेसेज देण्यासाठी, कारण की भरपूरसे विद्यार्थी टेलिग्रामचा वापर करतात. तर टेलिग्राममध्ये सर्च करा ॲग्री फोरम, राईट. आणि काही सजेशन्स असतील इथे या व्हिडिओच्या संबंधित तर यूट्यूबमध्ये कमेंट तुम्ही करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.